नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. तर आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारे गव्हाच्या पिठाचे गुलगुले कसे बनवायचे हे पाहणार आहोत. लहान मुले अगदी आवडीने खातील इतका चविष्ट आणि पचायला हलका आणि अगदी पौष्टिकतेने परिपूर्ण असा पदार्थ आहे. गव्हाचे पीठ सर्वांच्याच घरी उपलब्ध असते. तर आज आपण घरगुती साहित्यात चविष्ट आतून जाळीदार असे गव्हाच्या पिठाचे गुलगुले पाहणार आहोत. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ पावडर घेतली आहे. गूळ पावडर ऐवजी तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता, पण गूळ पावडरमुळे गूळ पाण्याचे मिश्रण लगेचच तयार होते आणि गूळ पाण्यात लगेचच विरघळला जातो. आता लगेचच आपण 1 वाटी त्यामध्ये गरम पाणी घालूया. गरम पाणी घातल्यावर लगेच अशा प्रकारे विस्कच्या साहाय्याने एकजीव मिश्रण तयार करून घेऊया. पाहू शकता गूळ लगेचच काही सेकंदात विरघळला आहे. अशा प्रकारे गूळ पाण्याचे मिश्रण आपण गरम पाणी घातल्यामुळे लगेचच तयार झाले आहे काही सेकंदात. आता अशा प्रकारे गूळ पाण्याचे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच आपण एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत. लगेचच आपण 1 वाटी रोजच्या वापरातील थोडेसे जाडसर गव्हाचे पीठ आपण त्यामध्ये घालूया. इथे गव्हाचे पीठ थोडेसे जाडसर मी घेतले आहे. तुम्ही अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठही घेऊ शकता. त्यानंतर चिमूटभर स्वादासाठी इथे मी वेलची पूड, त्याचबरोबर 1 चमचा छोटा आपण बडीशेप घेतली आहे आणि त्याचबरोबर आपण गोड पदार्थाला चव अप्रतिम अशी यावी यासाठी चिमूटभर मिठाचा वापर करत आहोत, कारण मीठ घातल्यामुळे या पदार्थाची चव द्विगुणित अशी होते. त्यानंतर पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट इथे मी घालत आहे. तुम्ही ओल्या नारळाचा चवही घालू शकता, पण डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे हे जे गुलगुले आहेत ते साधारणतः 3 ते 4 दिवस आरामात टिकतात, म्हणून मी इथे वापरत आहे. आता अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता मिश्रण फारच घट्टसर होत आहे. आपल्याला भजीप्रमाणे हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून अगदी सरसरीत आपण गोल भजी जशी बनवतो त्याप्रमाणे सरसरीत असे मिश्रण तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे आपण गुलगुल्यासाठीचे मिश्रण तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच आपण गुलगुल्यांना आतून अगदी जाळी व्यवस्थितपणे सुटावी यासाठी इथे मी अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर वापरत आहे. बेकिंग पावडरमुळे हे गुलगुले अतेदार असे तयार होतात. आतून अगदी जाळी व्यवस्थितपणे सुटते. जर इथे सोडा वापरला तर सोड्याचा वास येतो, त्यामुळे गुलगुले खायला अजिबात चांगले लागत नाही, म्हणून मी इथे बेकिंग पावडर वापरत आहे. तुम्ही ही बेकिंग पावडरचाच वापर करू शकता. आता अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे मिश्रण जाळीदार असे आपण एकजीव करून घेतले आहे आणि परफेक्ट आपण गुलगुल्यासाठीचे मिश्रण तयार करून घेतले आहे. लगेचच आपण गुलगुले बनवायला घेऊया. आता गुलगुले आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी आधीच इथे कढईमध्ये तेल घालून मी व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे. गुलगुले बनवताना तेल गरम करून घ्यायचे आहे, म्हणजेच जास्त मोठ्या गॅसवर व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे. आता लगेचच अशा प्रकारे हाताने थोडे थोडे मिश्रण घेऊन लगेचच हलक्या हाताने आपण तेलात गुलगुले सोडूया. अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे मिश्रण घ्यायचे आहे आणि तेलात सोडायचे आहे. तुम्हाला जेवढे गुलगुले छोटे किंवा मोठे हवे आहेत त्याप्रमाणे मिश्रण घेऊन तेलात हलक्या हाताने सोडायचे आहे. जर हाताने सोडायचे नसेल तर नंतर मी चमच्याने तुम्हाला कसे हे मिश्रण तेलात सोडायचे तेही दाखवणार आहे. एकाच वेळीस 5 ते 6 गुलगुले आपण तेलात सोडले आहे. आता प्रथम जेव्हा एक बाजू सेट होईल त्यानंतर आलटून पलटून सर्व बाजूने गुलगुले एक समान रंगावर अगदी व्यवस्थितपणे गोल्डन कलर येईस्तोवर तळून घेणार आहे. एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने सर्व बाजूने एक समान रंगावर आपण गुलगुले तळून घेऊया. पाहू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर गुलगुले अगदी परफेक्ट असे तयार झाले आहेत आणि फुलले आहेत. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने सर्व बाजूने एक समान रंगावर साधारणतः 3 ते 4 मिनिटे क्रिस्पी होईस्तोवर आपण गुलगुले तळून घेतले आहेत. अगदी रंगही गुलगुल्यांना सुरेख असा आला आहे. आता लगेचच गुलगुले आपण तेलामधून
अगदी व्यवस्थितपणे त्यातील तेल निथळून टिश्यू पेपर असलेल्या एका चाळणीत काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर व्यवस्थितपणे शोषून घेईल. अशा प्रकारे आपण एक बॅच व्यवस्थितपणे तळून घेतली आहे. आता दुसऱ्या बॅचमध्ये मी चमच्याने हे गुलगुले तुम्हाला तेलात सोडून दाखवणार आहे. आता अशा प्रकारे चमच्यामध्ये मिश्रण थोडे थोडे घेतल्यावर अगदी हलक्या हाताने तेलामध्ये सोडायचे आहे. अशाच प्रकारे एका वेळेस 5 ते 6 गुलगुले एका वेळेस सोडून घेतल्यावर एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर नंतर आलटून पालटून सर्व बाजूने एक समान रंगावर आपण गोल्डन कलर येईस्तोवर गुलगुले तळून घेऊया. पाहू शकता दुसरी बॅच अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले गुलगुले मी अगदी व्यवस्थितपणे एक समान रंगावर तळून घेत आहे. पाहू शकता सर्व गुलगुले मी अगदी एक समान रंगावर तळून घेतले आहेत. लगेचच गरमागरम गुलगुले आपण चहासोबत सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले बघता क्षणी खावीसे वाटणारे झटपट 5 ते 10 मिनिटात तयार होणारे अगदी पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे गुलगुले, तेही साखरेशिवाय. तुम्ही अशाच प्रकारे गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.